विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या चॅप्टरमधील जे ट्रायंगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3-1 आज समजून घेणार आहोत। त्यातले एक एक एक्झाम्पल मी एक एक स्लाइडवर घेतलेले आहेत, ते कसे सोडवायचे ते नीट समजून घ्या। इन फिगर angle ACD is an exterior angle of triangle ABC. Angle B is 40 degree, angle A 70 degree. Find the measure of ACD. आता फिगर कडे बघा आणि आपण जे वाचलं त्याप्रमाणे तिथे आपण काही गोष्टी इंडिकेट करूया। अँगल B किती दिला आहे? 40 डिग्री। जे गिव्हन आहे ते मी थोडंसं फिगर मध्येच कन्सिडर करून घेतो। ए दिला आहे बघा आपल्याला, किती दिला आहे? 70 डिग्री, राइट। and find the measure of angle ACD. आता सहज लक्षात येईल हे दोघं रिमोट इंटेरियर अँगल आहेत आणि हा एक्सटेरियर अँगल आहे। मग आपल्या माहितीप्रमाणे आपण सहज हे लिहू शकतो। इथे स्टार्ट करताना सगळी माहिती लिहून घ्या। अँगल ACD is exterior angle of triangle ABC. मग by remote interior angle theorem आपण हे लिहू शकतो। अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू अँगल ACD। आता व्हॅल्यू पुट करा। अँगल A किती आला? 70 डिग्री। अँगल B किती आला? 40 डिग्री इज इक्वल टू अँगल ACD। आता दोघांची सम किती आली? 110 डिग्री अँगल ACD। झाला आपला आन्सर। शेवटी अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री, हेन्स आन्सर। एवढं लिहिलं की आपलं हे एक्झाम्पल सहज सोडवता येतं। बघा फिगरवरनं किती लवकर लक्षात येतं। काय लिहायचं हे एक दोन गणितात मी डिटेल लिहीन, मग पुढे तुम्हाला ते फक्त एक्सप्लेन करून देत जाईल। आता दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया। इन ट्रायंगल PQR, P 70 डिग्री, Q 65 डिग्री, देन फाइंड R। आता इथे बघा त्याने फिगर दिलेली नाही आहे, आपण एक फिगर कन्सिडर करून घ्या। हा PS आहे, हा Q असेल आणि हा R असेल। P किती आला? 70 डिग्री। Q किती आला? म्हणजे दिला आहे त्याने 65 डिग्री आणि विचारला काय? R। आता इथेच तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री। आता याला रिझन लिहा। सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल थेरम किंवा सम ऑफ ऑल अँगल्स थेरम, हा जे असेल त्या पद्धतीने ते रिझन लिहिलं की मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा। P ची किती आहे? 70 डिग्री, Q 65 डिग्री आणि R माहित नाही, तो काढायचा आहे। किती आली ही?
180 डिग्री. आता या दोघांचे सम 135 डिग्री. 70 आणि 60 130 आणि ते 5 135. अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री हा इकडे आता मायनस होईल 135 डिग्री. किती आला 25 डिग्री. बस तेच ते विचारलेलं होतं आपल्याला, फाइंड अँगल आर. म्हणजे बघा तुम्हाला दोन गोष्टी समजल्यात. एक रिमोट इंटेरियर अँगलवरचा एक्झाम्पल त्याने विचारलं आणि आता ट्रायंगलमधले कुठलाही अँगल तुम्हाला काढता येईल दोन दिले असतील तर. या दोन गोष्टी समजल्या की आता याच्यावर पुढची सगळी उदाहरणं डिपेंड असणार आहेत. आता तिसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया. आता तिसरं एक्झाम्पल वाचूया. द मेजर्स ऑफ angles of a triangle are x degree, x minus 20 degree, x minus 40 degree. Find the measure of each angle. आता याच्यावरनं काय लक्षात आलं, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे तीनही अँगल दिलेले आहेत आणि तीनही अँगलवरनं एक्स त्याचा प्रपोर्शन म्हणजे एक व्हॅल्यू एक्स मानलेली आहे, त्याच्यावरनं आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता सहज लक्षात येईल तुमच्या, इथे फिगर जरी नाही काढली तरी आपल्याला एक थेरम यूज करता येईल. कुठला थेरम यूज करता येईल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तुम्ही इथे लिहू शकतात सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. By this theorem, we write x degree plus x minus 20 degree plus x minus 40 degree is equal to 180 degree. आता ब्रॅकेट काढून घेऊया. x डिग्री प्लस x मायनस 20 डिग्री प्लस x मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा x किती वेळा आहे, 1 2 3 3x मायनस 20 minus 40 that is minus 60 degree is equal to 180 degree. So 3x degree is equal to 180 degree minus 60 degree. सॉरी हा मायनस इकडे येताना प्लस होईल. आता 3x डिग्री इज इक्वल टू 180 प्लस 60 240 डिग्री. सो x डिग्री इज इक्वल टू 240 डिवाइडेड बाय 3. सो x डिग्री इज इक्वल टू 80 डिग्री. आता इथपर्यंत आलोत आपण. x ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली. आता सहज मी इकडे लिहितो. पहिला मिळाला x डिग्री मीन्स 80 डिग्री. दूसरा x माइनस 20 मीन्स 80 माइनस 20 किती आले 60 डिग्री.
आणि तिसरा x मायनस 40 डिग्री. आता तुम्ही सहज सांगून देणार 80 मायनस 40 किती आला 40 डिग्री. हा झाला सेकंड आणि हा झाला थर्ड. सो द आन्सर इज, किंवा त्यांचे मेजर किती असतील 80, 60 and 40 डिग्री. हेन्स आन्सर. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सहज सोडवता येईल. मला वाटतं फार सोपे एक्झाम्पल्स आहेत, सहज तुम्हाला ते समजतील असं मी समजतो. आता चौथं एक्झाम्पल आहे बघा. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज twice the measure of its smallest angle and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. Find the measures of the three angles. इथे त्याने शब्दात खेळ केलेला आहे. तुम्हाला आता शब्द नीट समजले तर एक्झाम्पल सोडवणं काही एवढं विशेष नाही. समजा हा ट्रायंगल आहे. स्मॉलेस्ट अँगल त्याने त्याच्यावरनं दुसरे कंपेअर केलेले आहेत. मग आपण काय करूया, स्मॉलेस्ट अँगल x मानला. मग दुसरा काय दिलाय त्याने डबल केलाय, म्हणजे तो किती येईल ट्वाइस x. आणि तिसरा काय केला त्याने थ्राइस केला, म्हणजे हा किती आला 3x. राईट. बस इथेच समजून गेलं. मग तुम्ही इथे थेरॉटिकल लिहू शकतात. सपोज the smallest angle be x degree, then other angles are 2x and 3x by condition. त्याने दिलेल्या कंडिशन नुसार आपण ते कन्सिडर केले. बरोबर. मग आता सम ऑफ अँगल थेरम बाय सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल थेरम. x plus 2x plus 3x is equal to 180 डिग्री. किती झाले ते 3 आणि 5 आणि 1 6x. that is 6x is equal to 180 डिग्री. so x is equal to 180 divided by 6, that is 30 degree. Therefore x degree is equal to 30 degree. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला सगळ्यांचे मेजर काढायचे आहेत. फर्स्ट अँगल the angles are, आता त्याचे एक एक अँगल आपण लिहूया. पहिला x डिग्री मीन्स 30 डिग्री. दूसरा 2x डिग्री मीन्स
2 इंटू 30 डिग्री किती आला 60 डिग्री आणि तिसरा 3x डिग्री इज इक्वल टू 3 इंटू 30 दॅट इज 90 डिग्री. खाली आन्सर लिहा. सो द अँगल्स आर 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री. या पद्धतीने हा चौथा प्रश्न आपण सहज सोडवतो. मला वाटतं बऱ्यापैकी आपण प्रश्न सोडवत आहोत. आता पुढच्या प्रश्नांना हिंट देतो, तिथल्या तिथे तुम्हाला आता समजायला पाहिजे, म्हणजे मग ते तुम्ही ते थेरॉटिकली व्यवस्थित लिहू शकता. आता पाचवा प्रश्न. इन फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन यूजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. आता फिगरकडे वळूया. या फिगरला हे इंटेरियर अँगल जे आहेत ते दिलेत एक्स वाय झेड आणि एक्सटेरियरमध्ये हा अँगल 100 डिग्री दिला आहे आणि हा अँगल 140 दिलेला आहे. आता फिगर पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हा अँगल आणि हा अँगल लिनियर पेअर आहेत. मग लिनियर पेअर असतील तर सम किती येईल या दोघांची 180. मग ते इथं लिहायची. मी डायरेक्ट लिहितो झेड प्लस झेड डिग्री किंवा झेड प्लस 140 इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन एक मिनट. angles in linear pair. आता इथे z ची व्हॅल्यू काढा. 180 डिग्री मायनस 140 डिग्री किती आले z इज इक्वल टू 40 डिग्री. रायटिंगला मला थोडं अडचण येते, समजून घेऊया. पहिला मिळाला. आता याच्यावरनं तुम्हाला दुसरा काढता येईल. y प्लस 100 इज इक्वल टू 180 डिग्री. सेम लिहायचं अँगल्स इन लिनियर पेअर. मग याच्यावरनं आता डायरेक्ट लिहूया. y इज इक्वल टू किती आला 100 इकडे मायनस होईल 80 डिग्री. हे झालं सेकंड. आता बघा पहिले आपण शिकलेलो आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आता राहिलं कोणता x प्लस y प्लस z इज इक्वल टू 180 डिग्री. या तिघांची सम 180 असते. त्याच्यापैकी आपल्याला x माहीत नाही, y माहिती त्याची व्हॅल्यू टाका, z माहिती त्याची व्हॅल्यू टाका आणि ती आली 180 डिग्री. x प्लस 120 डिग्री 180 डिग्री. सो x is equal to 180 डिग्री मायनस 120 डिग्री. इकडे लिहितो मी आता. सो x is equal to 180 मायनस 120 किती आले 60 डिग्री. राईट झालं. या पद्धतीने आपण x y आणि z च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. शेवटी लिहून द्या. The measures of angle x, y and z is 60 degree, 80 degree and 40 degree. थोडंसं डीप आणि एक्सप्लेनेशन लिहित चला.
मी शॉर्टकट लिहिलेला आहे, ते तुम्ही समजून घेऊ शकता. आता या 6व्या एक्झाम्पलमध्ये लाईन ए बी ही लाईन आणि डी ई ही लाईन पॅरलल आहेत, बरोबर. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल डी आर ई, म्हणजे हा विचारलेला. आता सोपी गोष्ट आहे. हा अँगल काढायचा असेल म्हणजे हा अँगल जर माहीत झाला तर या तिघांची सम 180 येते. आणखी एक सोपी गोष्ट सांगतो. हा 70 आहे, याचा हा अल्टरनेट अँगल येतो बघा, कारण या दोन लाईन पॅरलल आहेत. तुम्ही लिहू शकतात इथे या पद्धतीने, लाईन ए बी parallel line DE and AD is transversal. मग ट्रान्सव्हर्सल जर असेल तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल झाले आणि अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रँट. म्हणजे हा किती आला मग 70 डिग्री. ती आता तुम्ही इथे लिहू शकता. दोन्ही अँगल कसे लिहायचे त्यावर. आता हा अँगल विचारलेला आहे, या दोन अँगल्स मिळालेत, तिसरा काढायचा आहे. सम ऑफ 3 इज 180. मग इथे लिहायचं अँगल आर प्लस अँगल डी प्लस अँगल ई इन ट्रायंगल आर डी ई मध्ये इज इक्वल टू 180 डिग्री. आर तर माहीत नाही, डी माहिती आहे आपल्याला 70 डिग्री, ई माहिती आहे आपल्याला 40 डिग्री आणि हा सम 180. आता अँगल आर, यांची दोघांची सम 110 इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री minus 110 डिग्री, that is 70 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सहज सोडवता येतं. अजून त्याने ARE विचारलेला आहे बघा इथे. आता ARE हा अँगल विचारलेला आहे. हा या दोघांचा रिमोट इंटेरियर अँगल आहे, बरोबर. मग ते लिहा, अँगल ARE इज रिमोट इंटेरियर अँगल. किंवा इथे लिनियर पेअर पण करू शकतो आपण, बरोबर. लिनियर पेअरमध्ये हा आला 70 आणि या दोघांचे सम 180. मग अँगल ARE प्लस अँगल DRE 180 डिग्री. इथे लिहून द्या लिनियर पेअर ऑफ अँगल्स. मग आता अँगल ARE प्लस 70 डिग्री किती काढला होता मग 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय, अँगल ARE इज इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री. आता 180 मायनस 70 मीन्स 110 डिग्री झालं. अँगल ARE या पद्धतीने सोडू शकतो. किंवा रिमोट इंटेरियर अँगलने पण सोडू शकतो. या दोघांचे सम 70 प्लस 40 110 आणि याची व्हॅल्यू पण तेवढीच येते 110. या पद्धतीने हाही प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो, कोणालाही अडचण येणार नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इथपर्यंत एक्झाम्पल सहज जमतील. आणि जे
क्रीममधले स्टुडंट असतात ते आणखी याच्यावरचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन सहज सोडवू शकतात। आता 7वा प्रश्न दिलेला आहे तुमच्या पुस्तकात, इन ट्रायंगल ABC बायसेक्टर्स ऑफ A अँड B इंटरसेक्ट्स ॲट पॉईंट O। आता फिगर प्रमाणे आपण स्वतःच म्हणजे या माहितीप्रमाणे फिगर कन्सिडर करूया। सपोज दिस इज A, दिस इज B अँड दिस इज C। आता मी हा A का घेतला, कारण हे दोन बायसेक्ट करायचे आहेत, मी इथं बायसेक्ट करून ठेवलेले बरोबर, आणि हे बायसेक्टर्स कुठे मिळतात, O मध्ये मिळतात। आता बायसेक्टर म्हणजे काय, हा अँगल आणि हा अँगल सारखे आहेत, आपण यांना X मानूया आणि यांना Y मानूया, दोघं सारखे आलेत बरोबर। आणि त्याने विचारलेलं आहे फाइंड द मेजर ऑफ AOB, म्हणजे हा अँगल विचारलेला आणि हा अँगल दिलाय त्याने 70 डिग्री। झालं, बरंचसं काम आपलं झालं। आता फिगर प्रमाणे बघा, इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री। तुम्ही पूर्ण लिहायचं, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, बाय दॅट थिअरम वी राईट अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री। आता अँगल A किती आहे, हे बायसेक्टरमुळे आपण x लिहिले, पण टोटल किती आला, मग हा 2x आला, ते लिहायचं इथे 2x प्लस B किती आला, मग 2y, आणि हा झाला 70 डिग्री। इकडचं सेम असेल। आता दोन कॉमन काढून घ्या, x प्लस y आता 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू, हा 70 इकडे मायनस होईल, 180 मायनस 70 110। मी एक स्टेप लवकरच संपवलं। सो x प्लस वाय इज इक्वल टू, हा 2 इकडे डिवाइड होईल, म्हणजे इथे किती आले 55 डिग्री। थोडं डायरेक्ट लिहिलं मी। आता या छोट्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल AOB मध्ये सम ऑफ ऑल अँगल्स, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल O इक्वल टू 180 डिग्री। A किती आला, आता A आणि B ची सम दिली इथे x आणि y, ती किती आली, या दोघांची सम 55 प्लस अँगल O इक्वल टू 180 डिग्री। सो अँगल O इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 55 डिग्री, दॅट इज 125 डिग्री। आता अँगल O म्हणजेच AOB झालं। या पद्धतीने हा इक्वेशन आपल्याला सहजरित्या सोडवता येईल, कोणालाही अडचण यायला नको। आता 8वा प्रश्न प्रूव्ह दॅट मध्ये विचारलेला आहे। मी तुम्हाला याची हिंट देतो, तुम्ही ते सहज लिहू शकतात। इन फिगर लाईन AB पॅरलल लाईन CD दिसते फिगर मध्ये, काढलेलीच आहे। लाईन PQ इज अ ट्रान्सव्हर्सल, रे PT कुठे बघा, PT and ray QT bisectors of this angle, right? Prove that PTQ 90, हा आता 90 येतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। आता साधी गोष्ट आहे बघा, अँगल BPQ प्लस अँगल DQP
इज इक्वल टू 180 डिग्री. हे कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत? इंटेरियर अँगल्स. यांना म्हणायचं बाय इंटेरियर अँगल. मग आता या दोघांची सम 180 आहे. साहजिकच या दोघांना जर हाफ केलं म्हणजे याला डिवायडेड बाय 2 केलं, याला डिवायडेड बाय 2 केलं तर याला डिवायडेड बाय 2 होईल. म्हणजे हा जो अँगल BPQ याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला काय मिळतोय? अँगल TPQ प्लस याला डिवायडेड बाय 2 केलं तर काय मिळेल आपल्याला? अँगल TQP. आणि यांची सम किती आली? 90 डिग्री. पण आपल्याला माहिती आहे अँगल TPQ प्लस अँगल TQP प्लस अँगल PTQ इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याच्यामुळे या दोघांची आली 90 डिग्री प्लस अँगल PTQ इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय? अँगल PTQ इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. म्हणजेच काय? अँगल PTQ इक्वल टू 90 डिग्री. आणि हाच आपल्याला प्रूफ विचारलेला होता. मी हिंट देऊन दिले, तुम्ही याच्यावरून आता व्यवस्थित लिहू शकता, काही एक अडचण येणार नाही. 9वा प्रश्न सिलेबसमधनं काढून टाकलेला आहे. आणि आता 10वा प्रश्न हा तुमच्यासाठी ठेवलेला आहे. मला वाटतं हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने समजला असेल असं समजतो. थँक्यू.